आज आपण पाहणार शाक्य संघात प्रवेश। शाक्यांचा एक संघ होता। वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे। सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती। संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते। शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत। ते कपिलवस्तू नगरात होते। संघाच्या सभाही याच संथागारात होत असत। सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलाविण्यास सांगितले। त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली। सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला। तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला। संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले। शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो। त्याचे वय 20 वर्षांचे असून तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो। माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे। या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही। सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे। ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही। सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे। तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही। शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते। सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले। तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले। सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला। संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल। सिद्धार्थ म्हणाला, पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो। असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला। हा जो शाक्य लोकांचा संघ होता, वयाची 20 वर्षे ज्याचे पूर्ण झाले त्याला त्या शाक्य संघात प्रवेश मिळत असे। आणि मग तो सिद्धार्थाचं सुद्धा वय 20 वर्षांचं झालेलं होतं। त्यानुसार सिद्धार्थानं शाक्य संघाचा सभासद बनावं म्हणून राजा शुद्धोदन त्या पुरोहिताला सांगते की तू याबाबत जे काही कार्यवाही करायची आहे ती कर। त्यानुसार शाक्य संघाची सभा बोलावली जाते। सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घ्यावं म्हणून प्रस्ताव ठेवला जातो। सगळ्यांच्या समोर तो शाक्य पुरोहित प्रस्ताव ठेवल्यावर सांगतो की कुणाला जर याचा विरोध करायचा असेल तर सांगा। 3दा विचारतो, कोणी त्याचा विरोध करत नाही। शेवटी हा ठराव मान्य झाला म्हणजे सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सभासद झाला असं जाहीर करण्यात येते।
त्याशिवाय तो राजपुरोहित सिद्धार्थाला विचारतो की शाक्य संघाचा सभासद झाल्यामुळे तुझा बहुमान केला हे तू मानत ना? तो म्हणते होय. मग तुझे कर्तव्य काय, जबाबदारी काय हे तुला माहिती आहे काय? तर तो म्हणतो नाही, मला समजावून सांगा माझं काय जबाबदारी आहे, कर्तव्य काय आहे. आणि मग तो राजपुरोहित त्याला सांगतो, तू संघाच्या हितसंबंधांचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे. संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्याच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. सिद्धार्थ गौतम त्या राजपुरोहिताला म्हणते की मला माझे कर्तव्य नियम काय ते समजावून सांगा. तर मग तो सांगतो. म्हणजे त्याचे पहिले कर्तव्य कोणते आहे संघात सभासद असतानाचे, तर त्याला सांगतो की तू संघाच्या तनमनधनानं हित संबंधाचं रक्षण केलं पाहिजे. संघाच्या सभेंना नेहमी हजर राहिलं पाहिजे. संघाचे जे काही दुसऱ्या सभासदांनी जर कोणता अपराध केला तर ते लपवून ठेवू नये. तुला जर माहित झालं तर ते तू सगळ्यांच्या समोर सांगितलं पाहिजे. तुझ्यावर जर कोणा आरोप केला कोणत्या प्रकारचा तर तू कोणावर रागावू नये. तो आरोप जर खोटा असेल तर तू सांगावं, खरा असला तर तू ते मान्य केलं पाहिजे. त्याच्याशिवाय संघातून तुला काढून टाकलं जाईल, म्हणजे संघाचा तू सभासद राहणार नाहीस. याचे कोणते कारण? तर बलात्कार केला, खून केला, चोरी केली आणि खोटं बोलला, खोटी साक्ष दिली. पंचशिलेतले 4 शील आहे ते. हे जर तुझ्याकडून घडलं तर तुला संघाचा सभासद राहता येणार नाही. हे तो राजपुरोहित सिद्धार्थाला समजावून सांगतो. आणि सिद्धार्थ सुद्धा त्या राजपुरोहिताला म्हणतोय की मला सांगितलं, मी आपला आभारी आहो आणि या सगळ्या गोष्टीचं मी पालन करीन असं आपणास वचन देतो. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोली यांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेती करता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल
कित्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोली यांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. हे जे 20 वर्षाचा असताना सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सभासद बनतो. 8 वर्ष तर काही होत नाही, परंतु 8 वर्ष झाल्यानंतर ही एक अशी घटना घडते की त्या दोन्ही कोलीय आणि शाक्य दोन्ही राज्यांच्या मधून वाहणारी रोहिणी नदी, तिचं पाणी कोणी घ्यावं किती घ्यावं याच्यावरून वाद होतो आणि भांडण होतात, मारपीट होतात. इकडची काही तिकडची काही दोन्हीकडचे काही लोक जखमी होतात आणि मग त्यामुळे काय होते की शाक्य संघाची सभा बोलावली जाते. शाक्य सेनापती शाक्य लोकांची सभा बोलवतो. त्या सभेमध्ये तो सांगतो की या लोकांनी आपल्या लोकांना मारलं, जखमी केलं आणि नेहमी नेहमी वाद होतात. हा वाद कायमचा मिटवण्याच्यासाठी म्हणून आता एकदाच कायमस्वरूपी इलाज करावा. तो इलाज म्हणजे युद्धाचा. कोलियांच्या विरुद्ध युद्ध करावे हा ठराव शाक्यांचा सेनापती त्या सभेमध्ये मांडतो. हा ठराव मांडल्यावर पद्धत होती, 3 वेळेला ठराव मांडला जायचा आणि त्याच्याशिवाय कोणाला जर याच्या विरोधात बोलायचं असेल तर त्यांना बोलावं. ही पद्धत होती. त्यानुसार तो सेनापती त्या सभेमध्ये म्हणतो की युद्धाचा ठराव मी मांडतो. ज्याला कुणाला या विरुद्ध बोलायचं असेल त्यांनी बोलावं. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते. आणि मग सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी
हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोली यांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये. मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाही. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. पहा, सिद्धार्थ गौतम त्यावेळेला राजपुत्र होता, युवराज होता, सगळ्यांचा लाडका होता. सगळे त्या कपिल वस्तुत राज्यातले सर्व लोक त्याच्यावर प्रेम करत होते. तरीही ज्या वेळेला कोलीय लोकांशी युद्ध करण्याचा ठराव आला त्यावेळेला सिद्धार्थानं विरोध केला. हे आता शेजारी जरी असले म्हणजे शेजारी भावासारखे, नातेवाईकासारखे, आप्तेष्टांसारखेच असतात. आणि म्हणून हा म्हणतोय की तेही आपले बांधवच आहेत, त्यांच्याशी युद्ध करून काही साध्य होणार नाही. युद्धामुळे द्वेष कधीच मिटत नाही, वैर मिटत नाही. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा भेटते, लुबाडतो त्याला लुबाडणारा भेटते, सिद्धार्थ म्हणतो. तरीही आता सेनापती वयस्कर असेल, त्याचा अनेक वर्षाचा अनुभव, सेनापती म्हटल्यावर त्याला कोणी क्रॉस करत नसते. तो म्हणते तसाच एकसारखा, एक प्रकारे हुकुमशहा सारखा, त्यानं जसं म्हटलं तसं वागावं. परंतु सिद्धार्थ गौतम हा कदाचित पहिला व्यक्ती असेल की त्याने मांडलेल्या ठरावाला विरोध केला. पहिला व्यक्ती असेल आणि ती तरुण व्यक्ती असेल. तरुण व्यक्ती होता, तरुणपणात होता सिद्धार्थ गौतम. त्यावेळेला विरोध करतोय की युद्ध हे होऊ नये, युद्धानं कोणतीही समस्या सुटणार नाही, मिटणार नाही. सेनापती हा ठराव मतास टाकतो. पहिल्यांदा सिद्धार्थ गौतमाचा युद्धाला असलेला विरोधाचा ठराव मतास टाकला जाते. सिद्धार्थ गौतमाचा ठराव बहुमतानं फेटाळल्या जातो. बहुमतानं फेटाळल्या जातो म्हणजे सिद्धार्थ गौतम हारते. सिद्धार्थ गौतम हारते. त्यानंतर सेनापतीचा युद्धाचा ठराव मतास टाकला जाते. तरी सिद्धार्थ उभा होते आणि म्हणते हा
ठराव पास करू नका, संमत करू नका, कारण याच्यामुळे कोणाचाच लाभ होणार नाही. उपाय सांगते की तिकडचे 2 माणसं, इकडचे 2 माणसं नेमा, त्याची समिती नेमा, त्या 4 माणसं मिळून एक माणूस, 5वा माणूस नेमतील आणि ते जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे करा. युद्ध करू नका एकाएकी. आणि वैराने वैर कधीही शमत नाही, अवैरानेच वैर शमते. धम्मपदात आलेली 5व्या नंबरची ही गाथा आहे. सिद्धार्थ गौतम त्या वयात हे तत्वज्ञान सांगते. नाही वेरे न वेरानी समंती कुदाचनम, अवेरेनच संमंती यस धम्मो सनंतनो. वैरानं वैर कधीही शमत नाही, अवैरानच ते वैर शमते. हा सनातन धर्म आहे. सनातन म्हणजे नेहमीसाठी हे तत्वज्ञान आहे, सदा सर्व काळ मान्य होणारे तत्वज्ञान. सेनापतीची काही अक्कल चालत नाही. सेनापतीचे म्हणजे सिद्धार्थ ज्या बुद्धिमत्तेनं विद्वत्तेनं बोलते, सेनापतीच्या जवळ ते काही विद्वत्ता नसते. आणि तो म्हणते की ह्या अशा प्रकारचा वादविवाद विद्वत्ता करून काही उपयोग नाही. प्रश्न आहे म्हणते युद्ध व्हावं की नाही व्हावं. आणि म्हणून त्याचा ठराव तो मतास टाकते, तर त्याचा ठराव बहुमतानं संमत होते. आहे की नाही विचित्र बाब. सिद्धार्थ गौतम हारते, राजपुत्र असून हारते. आणि हारलेला माणूस जगाले जिंकते. आहे आज संपूर्ण जगात सिद्धार्थ गौतम बुद्धत्वाच्या रूपात सिद्धार्थाची पूजा केली जाते. बाबासाहेब कधी जिंकले नाही लढाई म्हणजे इलेक्शन मध्ये, कोणत्याच इलेक्शन बाबासाहेब लोकसभेत कधीच जिंकले नाहीत. आपल्याच लोकांना काँग्रेसच्या माध्यमातून हरवलं बाबासाहेबांनी. ज्यांना हरवलं, बाबासाहेबांच्या विरुद्ध जे निवडून आले त्याचे नावही लोकांना माहित नाही. त्याचे नाव सुद्धा लोकांना माहित नाही. पण बाबासाहेब मात्र जगावर राज्य करतात. संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबाला मानलं जाते, पूजलं जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कुठं अपयश आलं तर त्यानं खचून जाऊ नये. जीवनात येणार अपयश विरोध हा माणसाला अधिक पुढे जाण्याच्यासाठी प्रेरणा देत असतो. फक्त त्याची इच्छा पाहिजे. त्या माणसाची त्या व्यक्तीची इच्छा पाहिजे की आपल्याला पुढे जायचं आहे, या सगळ्या संघर्षातून पुढे जायचं आहे, ही त्याची तीव्र अशी इच्छा पाहिजे. सिद्धार्थ गौतम आपल्या तत्वावर आपल्या विचारांवर ठाम होता. युद्धाचा विरोध युद्ध होणं हे त्याला मान्य नव्हतं. युद्धाचा विरोध करण्याचं त्यानं ठरवलं होतं, ते तो करत होता. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्या दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलाविली. संघाची सभा भरल्यानंतर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्या विरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या पुढे प्रश्न होता की बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता
की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही, आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामांची जाणीव असावी. आता पहिल्या दिवशी युद्धाचा ठराव संमत झाला, आणि म्हणून मग त्या युद्धाचं नियोजन कसं करायचं त्यासाठी म्हणून दुसऱ्या दिवशी सभा परत बोलावली जाते. त्या सभेत मात्र हा सेनापती ठराव मांडतो, तर आता युद्ध करायचं आहे, सैन्याची उभारणी करायची आहे, तर त्यासाठी ज्या ज्या कुळामध्ये कुटुंबामध्ये 20 ते 25 वर्षे वयाचे तरुण असतील त्यांनी सैन्यामध्ये भरती व्हावं. हा ठराव तो सेनापती त्या शाक्य संघाच्या सभेत मांडतो. आणि मग होते काय, कारण अगोदरल्या दिवशी युद्धाचा ठराव पास झालेला असते. ज्या लोकांनी त्या युद्धाचा ठराव पास केला, त्यासाठी मतदान केलं, त्याला तर काही अडचणच नव्हती, कारण त्याच्याच मतदानामुळे तो ठराव पास झालेला होता. युद्धाचा अडचण होती ज्या लोकांनी त्या ठरावाचा विरोध केला होता, ते कमी लोक होते. त्या कमी लोकांनी अगोदरल्या दिवशी ठरवलेलं होतं की आपण मात्र याच्या ठरावाच्या बाजूनं मतदान करायचं नाही, यांच्या बाजूनं झुकायचं नाही, यांच्या समोर झुकायचं नाही. आणि त्यानुसार सिद्धार्थालाही असं वाटत होतं की काही लोक आपल्या बाजूनं आहेत. दुसऱ्या दिवशी मात्र जे कमी लोक होते ठरावाच्या विरुद्ध मतदान करणारे, ते लोक चूप होते, ते काहीही बोलले नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण जर बोललो विरोधात तर त्याचे परिणाम आपल्याला खराब होतील, भोगावे लागतील, म्हणून कदाचित ते बोलले नसतील. परंतु जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत, तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. संघाने उत्तर दिले, होय. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा? कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सिद्धार्थ सांगते की ज्याला कुणाला युद्धात सहभागी व्हायचं असेल त्यांनी व्हावं, मी मात्र युद्धात सहभागी होणार नाही. सेनापती त्याला म्हणते की तू जी शपथ घेतली होती शाक्य संघाचा सभासद बनताना त्याची आठवण घे, आठवण कर. तो म्हणते, मी जी शपथ घेतली होती शाक्य लोकांचं हित साधण्याच्यासाठी मला त्याची पूर्ण जाणीव आहे. लोक मला काय म्हणतील याची मला पर्वा नाही. मी लोकांचं हित कसं व्हावं हा विचार करीत आहो, त्यासाठी मी संघर्ष करीत आहो. मला लोकनिंदेची पर्वा नाही. आणि पुन्हा सिद्धार्थ सांगते, हे शाक्य आणि कोलीय आपापसात भांडत राहिल्यामुळे आपल्यावरती जो राजा आहे कोशलाधिपती, तो त्याचा दुरुपयोग घेतो.
आपण जेवढे आपसात भांडत राहू तेवढा त्याचा तो फायदा घेतो. आजही असंच चालू आहे ना, त्याही वेळेस असंच चालू होतं, आजही तसंच चालू. आपण आपापसात भांडतो, आपापसात भांडतो आणि त्याचा फायदा दुसरे घेतात. काँग्रेसवाले घेतात, भाजपवाले घेतात, सगळेच घेतात. आपण आपापसात भांडतो त्याच्यामुळे आणि आपला सत्यानाश आपणच करतो. ते मात्र म्हणजे पहा ना आजची परिस्थिती काय, कोणी पाटलाकडे, कोणी देशमुखाकडे, कोणी बामणाकडे, बौद्धाकडे नाही का, ते जवळून जातात, ते एकमेकाशी बोलत नाही. दुसरे आले का त्याच्या माग फिरत, हाजी 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 करत. ही परिस्थिती आहे. तसंच त्याही वेळेस आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्या सभेमध्ये त्या शाक्य सेनापतीला म्हणते की या आपल्या आपापसात भांडल्यामुळे कौशलाधिपती त्याचा दुरुपयोग घेत आहे आणि हे जेवढं आपलं भांडण चालल तेवढा त्याचा तो फायदा घेणार आहे. आता सेनापतीचं डोकं चालतच नव्हतं. तो सेनापती म्हटल्यावर तो घुटण्यातच असेल त्याची. म्हणून सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या आज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही. सिद्धार्थ गौतमाचा विरोध कायम होता. शाक्य सेनापती काही त्याचं उत्तर देऊ शकत नव्हता आणि शेवटी शाक्य सेनापती त्या सिद्धार्थाला म्हणते की तू जेवढा विरोध करतो ना ते काही बरं नाही. तू असं काही समजू नको म्हणते की तुला काही सजा देता येत नाही. तुला कोणती शिक्षा दिली तर कौशलाधिपती ती शिक्षा तुला देऊ देणार नाही हे ठीक आहे म्हणते. देश त्यागाची किंवा देहदंडाची शिक्षा दिली तर, पण त्याच्याशिवाय दुसऱ्याही शिक्षा संघ तुला करू शकतो. तुझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकू शकतो. तुझी जी काही जमीन संपत्ती असेल ती जप्त करू शकतो म्हणते संघ. आणि त्यामुळे तू म्हणते तुझा जो निर्णय आहे, सिद्धार्थाला म्हणतो तुझा निर्णय तू बदल. आणि मग कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. एक, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा, देहांत शासनाला अथवा देश त्यागाला संमती देणे. आणि तिसरा, आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देणे. पहिला पर्याय स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्णय होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देश त्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या.
ती मी खुशीने स्वीकारीन. याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, असे मी आपणास अभिवचन देतो. पहा, शाक्य सेनापतीनं जेव्हा त्याला जाणीव करून दिली सिद्धार्थाला की तुला शिक्षा होऊ शकते, आणि शिक्षा ही त्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार, त्याची संपत्ती जमीन जप्त करणे, अशी शिक्षा होऊ शकते. आणि मग त्याला जाणीव झाली सिद्धार्थाला की आता आपल्या समोर काही तीनच पर्याय आहेत. पहिला पर्याय, युद्धामध्ये सैन्यामध्ये भरती होऊन युद्धात सामील होणे, आणि त्याचा तर त्याला विरोधच होता. त्या विषयाला तर सिद्धार्थाचा विरोधच होता, त्यामुळे हा विषय त्यांना सोडूनच दिला. दुसरा जो पर्याय होता, देशत्याग किंवा देहदंड. आणि तिसरा पर्याय होता, कुटुंबाची संपत्ती आणि जप्त होऊ देणे आणि त्यांच्यावर बहिष्कार येऊ देणे. सिद्धार्थ गौतमाला तिसरा पर्याय सहनच झाला. आपल्या कुटुंबावर बहिष्कार किंवा त्यांची जमीन संपत्ती जप्त होऊ देणे, हा तिसरा पर्याय सिद्धार्थाला बिलकुल सहन झाला नाही. आणि म्हणून सिद्धार्थ म्हणते शेवटी, तुम्ही युद्धाला विरोध करत आहात, तो माझा विरोध कायम आहे. तिसरा जो पर्याय आहे की कुटुंबाची जमीन जप्त होऊ देणे, संपत्ती जप्त होऊ देणे, त्यांचा काय दोष आहे म्हणते याच्यात? माझा दोष आहे ना, दोष माझा आहे, तर मला द्यायची ती कोणती शिक्षा द्यायची ती तुम्ही द्या. देश त्यागाची द्या की देहदंडाची द्या, ती भोगायला मी तयार आहो. याबद्दल म्हणते मी कौशलाधिपतीकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करणार नाही. मार्ग सापडला परिव्रज्या. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास, तरी ही गोष्ट कौशलाधिपतीस समजणारच, आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे, आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देश त्यागच होईल. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले. आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे, असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका. मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करील, याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच एक प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलियान विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देश त्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियान विरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध
सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल, हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला हे पटले. ही फारच महत्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यवसायी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला. काय झालं की दुसऱ्या दिवशी या सभेच्या दरम्यान सिद्धार्थ गौतम जसं म्हणतो की तुम्हाला वैयक्तिकरित्या मला कोणती शिक्षा द्यायची असेल ती द्या, देशत्यागाची द्या किंवा देहदंडाची द्या, मी कोशलाधिपतीकडे कोणत्याही प्रकारे तक्रार करणार नाही. सेनापती म्हणतोय की जर तू देशत्याग म्हणजे देहदंडाची तर देणार नव्हतेच, पण देशत्यागाची जरी शिक्षा दिली तर कोशलाधिपतीला ते समजेलच आणि ते जर समजलं तर तो संघाला जाब विचारेल. भीती होतीच. शेवटी काय, तो मोठा राजा होता, प्रसेनजित राजा होता त्यावेळेला, तो मोठा राजा होता आणि त्याची भीतीच होती संघाला, शाक्य संघाला सुद्धा. त्यानुसार सिद्धार्थ गौतम पाच शिक्षाही सिद्धार्थानेच भोगाची आहे आणि पर्यायही सिद्धार्थच सांगते. सिद्धार्थ म्हणते की असं करा ना, मी प्रवर्जित होतो, गृहत्याग करतो आणि देश सोडून जातो, आपोआपच होते. संन्यासी बनून जाण्यानं देशत्यागही होईल आणि तुमच्यावर कोणता आरोपही येणार नाही. शिक्षा त्यालाच भोगाची आहे आणि शिक्षाही तोच सांगते. सेनापतीला वाटते की हे बरोबर आहे. केवळ सेनापतीच्या अहंपणामुळे, कशामुळे? सेनापतीच्या अहंपणामुळे. आत्ताचा पोरगा मला शिकवतो, मला विरोध करतो. आता पाहिलं ना का आपण दिल्लीचं आंदोलन, पोरायचं विद्यार्थ्याचं, आत्ताचे पोट्टे राज्यकर्त्याला वाटत होतं आत्ताचे पोट्टे आम्हाला शिकवतो, आम्हाला विरोध करतो. लाठीचार्ज केला, त्याची दखल नाही घेतली, त्याच्यावर पॅनेट बंदुकीनं गोळ्या झाडल्या. कशाचं लक्षण आहे? म्हणजे हा जो अहंपणा असते, इगो हा असते. सिद्धार्थाचं म्हणणं युवराज आहे, राजपुत्र आहे आणि त्याचं म्हणणं बरोबर आहे असा जरी त्यानं विचार केला असता सेनापतीनं, तर सिद्धार्थाला देशत्याग करायची गरज नसती पडली. परंतु हा अहंपणा, मी मोठा आहो, मी सत्तेत आहो, मी पदावर आहो, माझ्यामुळे हे सगळं आहे, माझंच म्हणणं बरोबर आहे, की मी 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 पणा जो आहे ना, हा एक तर स्वतःलाही नाश करतो स्वतःचाही आणि दुसऱ्यांनाही संकटात टाकत असतो, दुसऱ्यांनाही अडचणीत टाकत असतो. असंच झालं सिद्धार्थाचं. सिद्धार्थ म्हणते मी असं करीन बा, म्हणजे प्रवर्जित होतो आणि चालला जातो. तुझ्या आई वडिलांची परमिशन लागल, तुझ्या पत्नीची परमिशन लागल, परवानगी लागल. सिद्धार्थ म्हणते मी त्यांची परवानगी घेईन आणि त्यांनी नाही दिली परवानगी तरी मी जाऊन सोडून जाईल. आणि मग ती सभा संपण्याच्या स्थितीत असताना एक तरुण उभा होते आणि म्हणते मला काहीतरी बोलायचं. उभा होते म्हणते आता सिद्धार्थ गौतम तर म्हणते बाबा जाईलच देशत्याग करून, पण लगेच युद्ध करायचं काय? मग सिद्धार्थ गौतम गेल्या युद्धाला तात्काळ सुरुवात करायची काय?
पुन्हा तोच सांगते की जर सिद्धार्थ गौतम गेल्या गेल्या युद्ध जर सुरू झालं तर कुशलाधिपतीला समजेलच की सिद्धार्थाले संघानं शिक्षा दिली, त्यानुसार सिद्धार्थ गौतम गृहत्याग करून गेला आणि म्हणून हे आता युद्ध झालं. आणि म्हणून तोच सांगते की असं करा, सिद्धार्थ गौतमाले जाऊ द्या, काही दिवस थांबा आणि मग काही काळानंतर युद्ध सुरू करा. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि युद्धाची सुरुवात याच्यात काही वेळ जर गेला तर याच्यात संबंध जोडता येणार नाही, असे पर्याय येतात. आणि त्यानुसार जे लोक युद्धाच्या विरोधात होते सिद्धार्थ गौतमाच्या बाजूनं, परंतु बोलण्याची हिंमत नव्हती, ते लोक न बोलता आपोआपच त्यांची समस्या सुटली ना. बोललंही नाही, वायशीपणही नाही आणि शिक्षाही नाही, युद्धातही भरती नाही व्हावं लागलं. बळी कोणाचा गेला? सिद्धार्थाचा. असंच आहे समाजामध्ये, असंच असते, लोकांमध्ये असंच. जो व्यक्ती समाजाला जागृत करते, जो व्यक्ती समाजाच्या हितासाठी काम करते, भल्यासाठी काम करते, आपला त्याग करते, लोकांच्या भल्यासाठी काम करते, त्यालाच त्रास होत असतो. कोंबडा सकाळीच 4 वाजता 5 वाजता काय देतो? बाग देते ना. काय म्हणतो? आरई वगैरे म्हणतो, आरवते ना. म्हणजे तो लोकांना उठवायचं काम करते. वेळेत उठा बा लवकर. आता तर झोपण्याचीच पद्धत झाली. आताची पिढी तर बिलकुल, म्हणजे 12 वाजेपर्यंत सकाळच असते त्याच्यासाठी. सकाळ हा त्याला माहितच नाही सकाळ कायले म्हणतात ते, आहे का नाही. डायरेक्ट त्याची सकाळ 12 वाजता होते, 11 वाजता होते, 10च्या नंतरच. सकाळ, नैसर्गिक सकाळ त्याला दिसतच नाही. पुढे बोलू आपण त्याच्यावर. म्हणजे कोंबडा लोकांना जागवण्याचं काम करते. कापलं कोणाला जाते? कोंबड्यालाच कापलं जाते. त्याचीच हिंसा केली जाते. समाजामध्ये, लोकांमध्ये असंच आहे. जो व्यक्ती समाजाच्या भल्यासाठी, हितासाठी, कल्याणासाठी झटत असते, लोकांना जागृत करण्याचं काम करते, समजावण्याचं काम करते, त्यालाच लोक त्रास देत असतात आणि त्याचाच बळी जात असते. सिद्धार्थ गौतम त्याचाच एक बळी. म्हणजे पहा की जे लोक सिद्धार्थाच्या मताचे होते, परंतु सिद्धार्थाच्या बाजूने बोलले नाही, तेही जर बोलले असते तर कदाचित त्या परिषदेमध्ये वेगळा परिणाम झाला असता. एकट्याला सिद्धार्थाला सजा देणं शक्य होतं, 50-50 लोकांना एकाएकी शिक्षा देता आली नसती, फरक पडला असता. पण असं होत नाही. काही लोक आपले अलिप्त राहतात. आपल्याला काय, आपलं आहे तर होते ना बस, या प्रवृत्तीचे लोक असतात. आणि त्याच्यामुळे काही मोजक्या चांगल्या लोकांना खूप त्रास होतो. अशाच प्रकारे सिद्धार्थ गौतमाच्या बाबतीत घटना घडली. दुसरी बाब आपण जर पाहिलं तर सिद्धार्थ गौतमावर ही पाळी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे. परिचय पत्रिकेमध्ये 4 प्रश्न मी पहिल्या दिवशी सांगितले, बाबासाहेबांनी उपस्थित केलेले. त्यामधला पहिला प्रश्न आहे सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग याबद्दलचा. हा बाबासाहेबांना लिहिलेला हा एक ग्रंथ जर सोडला ना, तर मी आजपर्यंत जेवढे काही ग्रंथ वाचले बौद्ध धर्माचे, त्या जवळपास सगळ्याच ग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाबद्दलची माहिती वेगळी आहे. सिद्धार्थ गौतमानं 4 प्रकारचे दृश्य पाहिले. पहिलं दृश्य पाहिलं म्हाताऱ्याचं, दुसरं दृश्य पाहिलं रोग्याचं, आजारी माणसाचं, तिसरं दृश्य पाहिलं मेलेल्या माणसाचं, प्रेताचं, आणि चौथं दृश्य पाहिलं
संन्यासी व्यक्तीचं. हे 4 दृश्य पाहून, म्हणजे पहिले 3 दृश्य पाहून सिद्धार्थाच्या मनात वैराग्याची भावना निर्माण होते. आणि चौथं जे दृश्य आहे संन्यासाला पाहून त्यालाही असं वाटते की मी संन्यासी बनून गेलो पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेला कुणालाही न सांगता तो गृहत्याग करतो. केवळ छन्न कंटक घोड्यावर बसून छन्नाला सांगतो की मला तू या राज्याच्या बाहेर नेऊन दे रात्रीचं. सगळ्या ग्रंथांमध्ये हेच उदाहरण आहे सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाच्या बद्दल. फक्त बाबासाहेबांनी एक शोधून काढलं. आपण विचार करू शकतो की सिद्धार्थ गौतमानं ज्या वेळेला गृहत्याग केला त्यावेळेला त्याचं वय 29 वर्षांचं होतं. 29 वर्षांच्या मध्ये सिद्धार्थानं कुटुंबामध्ये म्हातारपण पाहिलंच नसेल काय. स्वतःची आई महाप्रजापती लहानपणापासून तर 29 वर्षाचा सिद्धार्थ होईपर्यंत तशीच असेल काय. शुद्धोधन राजा वडील हा तसाच असेल काय सिद्धार्थाच्या लहानपणापासून तर 29 वर्षाचा होईपर्यंत. साधं उदाहरण. मृत्यूच्या बाबतीत त्याची आई सिद्धार्थाची आई लहानपणीच मरण पावली. 29 वर्षाचा होईपर्यंत त्याला माहीतच नव्हतं काय. आजारपण तो स्वतः 29 वर्षाचा होईपर्यंत कधी बिमारच पडला नसेल का. त्याच्या कुटुंबात कधी कोणी बिमारच पडले नसते. यावर सिद्धार्थ गौतमानं हे दृश्य पाहून गृहत्याग केला असं म्हणणं म्हणजे सिद्धार्थ गौतम काहीच त्याला समजत नव्हतं. 29 वर्षाचा होईपर्यंत त्याला काहीच समजत नव्हतं असा अर्थ निघते. आणि म्हणून ही जी बाब आहे की सिद्धार्थ गौतमाला काहीच समजत नव्हतं असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. जो जन्मतः बोधिसत्व होता, आईला जन्माच्या साठी परवानगी मागते आणि लहानपणापासून ध्यान साधना करते, त्या हंस पक्षाच्या साठी संघर्ष करते भावाच्या सोबत, आते भावासोबत, तसा तो साधा सुद्धा असणार. साधा सुद्धा कसा असणार. आणि तो स्वतः युवराज होता ज्याच्यासाठी तारुण्यात ऐन तारुण्यात 3 प्रकारचे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या 3ही ऋतूमध्ये 3 प्रकारचे महाल बांधले जातात. त्याला किती वैभव होतं त्याच्यासाठी. सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा त्याच्या समोर हात जोडून उभ्या होत्या. तू आमचा उपभोग घे, तू आमचा उपभोग घे, अशा सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य त्याच्या समोर हात जोडून उभं होते. आणि एवढं संपूर्ण नगरी, संपूर्ण कपिलवस्तू मधले, त्याच्या कुटुंबातले, त्याच्या घरी जे राजे म्हणजे अधिकारी होते, मंत्रीगण होते, कुटुंबातले नोकर चाकर होते, प्रत्येक जण त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. अशा सगळ्यांना सोडून जाणं हे सहज शक्य नाही. आपण पाहतो, मी तर नेहमी म्हणत असतो, आता ते चिंपट राहिले नाही लोकांच्या घरी. नाही तर एक चिंपटाच्यासाठी भांडणं व्हायच्या अगोदर. कोण नेलं काय म्हणून शेजारच्यानं भलताच माणूस घेऊन जाय ना, नाव कोणाचं बोलणारे शेजाऱ्याचे कडे पाहू बोलत, यानंच नेलं असं, इनच नेलं असं. चिंपट माहित आहे ना, कमरेड. आपली मानसिकता कशी आहे की लहान लहान गोष्टी सुद्धा आपण सोडत नाही. मानवीय मानसिकता अशी आहे. लहान लहान गोष्टी आपल्या ज्या मालकीच्या वाटतात आपल्याला, त्या आपली सोडण्याची इच्छा नाही. आणि एवढं मोठं राज्य, वैभव, राजमुकुट, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य त्याच्या जवळ असताना ते सोडून जाण्याच्यासाठी साधं सुध कारण कसं असणार हो. लहान सहान कारणानं तो कसा काय हे सगळं सोडून जाणार. ते बाबासाहेबांना पटले. ते 4 उदाहरणं बाबासाहेबाला पटले नसते
आणि म्हणून ते शोधून त्या बौद्ध साहित्यातून शोधून बाबासाहेबांनी या ग्रंथात एक उदाहरण नमूद केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब पहिलाच प्रश्न उपस्थित करतात की गृहत्यागात सिद्धार्थाच्या गृहत्यागाच्या संबंधाने वाचकांनी प्रकाश टाकावा. पाण्यासाठी संघर्ष. सिद्धार्थाचं मूळ कुठून होतं? युद्धाचं मूळ कुठून होतं? पाण्यापासून. पाणी वाटपावून सिद्धार्थाला गृहत्याग करावा लागला. बाबासाहेबांच्याही जीवनाची संघर्षाची सुरुवात 14 तळ्याच्या सत्याग्रहापासून, पाण्यापासून. पाण्यासाठी संघर्ष. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांना स्वतःच्या घरचे विहीर खुली करून दिली पाण्याच्यासाठी, पाणी पिण्यासाठी. 15-20 वर्षापूर्वी अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. जयललितानं त्या सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार पडलं. कशासाठी? कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्यासाठी. आजही देशामध्ये कित्येक ठिकाणी पाणी भेटत नाही. साध्या अकोल्यामध्ये जा, किती दिवसातून येते नळ? 1 हप्त्यातून नळ येते, हप्त्यातून 1 वेळ अकोल्यामध्ये. आम्ही होतो तिथं, रात्री बेरात्री नळ यायचा. नळ येईपर्यंत जागे राहावं लागायचं. कधी नळ याची काही गॅरंटी नव्हती. एकदा नळ आला आणि पाणी भरून झालं तर मग मात्र निश्चित व्हायचं. मग दिवसभर झोपत बसा. रात्रीचे 2 वाजता 3 वाजता नळ यायचे. आता तर हप्त्यातून 1 वेळ नळ येते. आपल्या इथं पाणी भेटते तर किती आपले लोक आपण गुण करतो. अमरावती शहर हे पाण्याच्या बाबतीत सगळ्यात चांगला. किती पाणी भेटते. नुसते गुण धुवाले, अर्धा गुण धुवाले पाणी फेकतात. जरासं आपलं इथे फेकलं. फेकण्याची तर सुस्तीच नाही करत. पाणी फेकण्याची. बिल लागल्यास भराची सुस्ती करतात. कॉलनीवाले लोक बोंबलतात शेगाववाल्याच्या नावानं. बिल आपण भरतो म्हणतात ना, पाणी हे वापरतात आणि शेगाववाले बिल भरत नाही. हे सगळं माहिती आहे. सरकार काय करणार आहे? भार कोणावर टाकणार आहे? स्वतःच्या खिशातून भरतात काय ते बिल? सरकार जे भरतात त्याच्यावर तो भार टाकला जाते. आणि ज्याला फुकटात भेटते ते कसे वापरतात? मन दुखते. मी पाहतो ना कित्येक वेळा असं पाणी वाहत असते. पाणी वाहत असते. आज आपल्याला पाणी भेटते याच्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग आहे. महात्मा फुलेंचा त्याग आहे. बाबासाहेबांचा संघर्ष आहे. आपण सहजरित्या पाणी नाश करतो. सहजरित्या. जेवढं पाहिजे तेवढं घ्यावं, पण अनावश्यक फेकू नये. असं म्हणतात कर्मसिद्धांत की ज्या आवश्यक महत्वाच्या गोष्टीचा आपण अपव्यय करतो, दुरुपयोग करतो, कधी काळी त्याच वस्तूपासून, त्याच गोष्टीमुळे आपल्याला हाताहात व्हायची वेळ येते. तडफडण्याची वेळ येते. जे पाणी आज आपण नाश करतो, फेकून देतो ना, कधी काळी अशी वेळ येऊ शकते की त्या पाणी भेटणार नाही, तर त्या पाण्यासाठी मरावं लागेल. पाणी न भेटल्यावर. मधात एक बातमी आली होती, सरकारनं पाण्याचा सातबारा करण्याचं ठरवलेलं आहे. विहीर आपल्या घरी राहील, बोरवेल आपल्या घरी राहील, पण पाणी आपल्याला वापरता येणार नाही. ते सरकारच्या मालकीचं राहील. तलाव आपल्या एरियात राहतील, पण त्या तलावातलं पाणी आपल्याला भेटणार नाही. ते सरकारच्या मालकीचं राहील. त्याचं बिल भरावं लागेल. आपल्याच घरच्या बोरवेलचं पाणी आपण घेऊ तर त्याचंही बिल भरावं लागेल. काय करणार त्यावेळेस? पाणी हे जपून वापरलं पाहिजे. पाणी हे म्हणजे जल ही जीवन आहे असं म्हणतात ना. पाणी हेच जीवन आहे. आपल्याला सहजरित्या भेटते तर आपण त्याचा दुरुपयोग घेऊ नये. आज आपण इथंच थांबू. पुढचा भाग उद्याला सुरू करू.